तर आता इकडे आपण मसाले घेतलेत आणि आता इकडनं निघणार. तर हे इकडे सगळं तुम्ही बघाल तर आहे शॉपिंगसाठी वगैरे काय काय. केस लागले होता फोटो आम्ही कुठे करू शॉपिंग. हो करा ना. ही आता तुम्ही बघितलं ना, तर हे आहे सायनागॉग ज्यू टाउन मॅटनचेरी. आणि इकडे सगळं जे ट्रेडिशनल ज्यूज आहेत त्यांची घरं आहेत आणि सगळे शॉपिंगचे सगळे आयटम आहेत. हे सगळं आहे सुरभी. तर इकडे सगळं हे तुम्ही बघायला तर हे सगळं असं सगळं तुम्ही इकडे घेऊ शकता. तर हे तुम्ही वरती बघितलात ना, हे त्यांची घरं वगैरे आहेत. आणि हे असं आहे सगळं स्ट्रीट आहे. हो हो हो, थांब 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 थांब. जास्त नका काढू हा गजानन. अच्छा, हे क्लॉक टावर आहे. लागलं. चला झालं. हे त्यांचं ज्यूस लोकांचं सॉर्ट ऑफ वर्शिप.
तेवढा पण इथून बाहेर जायला नाही आपल्याला परत तेवढं जावं लागलं. नाही इकडे आहे ना, हे बघ बाहेर आहे इकडे. हा काय समोर परत चालेल. विचारूया ना त्यांचं ते वर्ष. L traveling, red snapper, yellow snapper. ओके रेड स्नॅपर येलो स्नॅपर ये उस दिन खाया उधर. एक मिनिट कॅब बघू दे. कॅब टाकर शूट करू पुढे होणार घर की काय पाठवून करतो चालू. तर नमस्कार मंडळी. आता तुम्ही बघितलं तर हा असं त्याला कोणी आम्हाला दाखवलं आणि इकडनं हे जे म्हणजे सॉर्ट ऑफ फ्रेश आहे हे त्यांचं करी मीन आणि ते सगळं असं मासे आहे तिकडे. आणि हा आता एक रेस्टॉरंट आहे फोर्ट कोचीच्या एरियामध्ये, कोचीन फोर्ट रेस्टॉरंट. तर असं इकडे छान एक बऱ्यापैकी आहे. आणि इकडे आल्यावरती आपण मला लाईव्ह तिरवं दाखवणार फिश आणि त्यानंतर केळ्याच्या पानामध्ये वगैरे खायचं. तर अभी क्या क्या ऑर्डर किया है लोग ने, जरा बताओ मेरे को. हाँ क्या ऑर्डर किया अभी फाइनल? 4 tiger prawns in masala grill. 4 tiger prawns in masala grill. Masala grill. Vegetable pakoda. Vegetable pakoda. Dal fry. Dal fry, jeera rice. Jeera rice and 4 chapati. इनका. And then 1 seafood meals. Seafood mix. Seafood meals. Seafood meals. उसके अंदर क्या आएगा? There's some fish, prawns, squid. Squid आएगा. Fish and prawns and squid. Fish and prawns. Fish curry and fish fry. फिश करी फिश फ्राय. ओके. तर हे आता सगळं आम्ही ऑर्डर केलं आहे. हा असं इकडे रेस्टॉरंट आहे. तर बघूया टेस्ट आम्ही रिव्ह्यू देऊ आता तुम्हाला. तर नमस्कार मंडळी. आणि हे तुम्ही बघाल समोर तर हा आहे सँटाक्रूज चर्च. इकडचं वन ऑफ द फेमस चर्च आहे. आणि एकदम प्रशस्त आहे. पार्किंग आपलं तुम्ही टायमिंग्स तर बघितलेले असतील. थोडेसे टायमिंग्स आहेत. हा ह्याचा चर्च आहे. तर नमस्कार मंडळी. आणि आता तुम्ही बघाल तर आपण आलेलो आहोत इंडियन नेव्हीच्या मॅरीटाईम म्युझियममध्ये. तर तिकडे जे आपले वेसल्स आणि ते सगळे आहे तर हिस्ट्री आणि इकडे मला वाटतं ते इकडे कमांड बेस पण आहे. तर हे रायफल्स, हे बॉम्ब्स. द्रोणाचार्य मॅरीटाईम म्युझियम. आतमध्ये जाऊ आपण. असं हे शिप्सच्या आतमध्ये असतं. तुम्ही बघितलं तर आतमध्ये असं जायचं. आणि हे मुझल कॅनन आहे. HMS कोचीन. काय काय आर्टिफॅक्ट्स बंद केलेले आहे. काय काय आर्टिफॅक्ट्स फोटो वगैरे हे केलं आहे इकडे आतमध्ये. ही आपली मॉडर्न नेव्ही क्रुझर. ही आहे सबमरीन. हे आपलं फायटर जेट. हे ड्राय डॉक्स. हे ड्राय डॉक्स म्हणतात. ही जुनी पद्धत हे करण्याची. मुंबई का? महाराष्ट्र.
हे बघ हे आहेत ना, हे 7 आयलंड आहेत. ओके, एर्नाकुलम, ग्लोगाडी, वेपा, कॅन्डल, वेपिन आणि हे ॲक्च्युअल फोर्ट कोची आहे, कोचीन. ओके, आणि हे जे आहेत ना, हे आतमध्ये सगळं कॅनल, त्यासाठी हे एकदम स्ट्रॅटेजिक होतं. एवढंच पार्ट मिळतो आपल्याकडे आतमध्ये यायला, हा पार्ट. आणि हे नंतर सगळं असं हे डच जेव्हा आले, डच त्याचं आहे. हे आहे वास्को दी गामा. वास्को दी गामाचं ॲक्च्युअली हे असं आहे. स्पाइस नाही, म्हणजे जेव्हा ती लोक आले ना, ज्यूज, ती लोक स्पाइस ट्रेडर्स म्हणून आले ना. ही जुनी नावं आहेत, ही सगळी आहे ना, ही त्या लोकांनी जुनी नावं दिलेली आहेत. हे बघा, लक्षद्वीप, हे सगळे आहेत ना, पेरियार वगैरे, म्हणजे हा केरला असा दिसतो, असा आहे. आणि हे जे आहे हा बघ, हे नाही, हे इकडे आहे, हा बघ, हां, पोर्तुगल इकडे आहे. हा इकडून असे आफ्रिका करत, केपटाऊ करत, हे लोक इकडे आलं, कॅलिकटला. ओके, ते रेड दिसते ना, ते वास्को दी गामाचं राऊट आहे. नाही, येणं झालं नाही, एकदाच आलेला ते. हां, म्हणजे त्याने हे सगळे ते डिस्ट्रॉयर क्लास आहेत, बोट्स आहेत. गायरस, गोदावरी आणि अजून सगळ्या नद्यांची नावं आहेत खूप काही. काय आजकालचे काय ह्याच्यामध्ये ब्रह्मोस मिसाईल असते. तलवार तेव्हा लिहिलं इकडे, तेव्हा खाली त्याचे प्रॉपेलरच एवढे मोठे आहेत बघ. चार किलोमीटरची रेंज आहे ही. हे गन्स, अँटी एअर गन्स. ही आहे INS दिल्ली. तो टॉर्पिडो असं असतं. तर हा तुम्ही बघितलं तर हा आहे सी किंग हेलिकॉप्टर, भारतीय नौसेनाचा सी किंग. गज हे काय आहे सर? लाईफ जॅकेट ना, हे ते लाईफ बोट्स. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही ह्या बघाल तर ह्या आहे ट्रॅडिशनल चायनीज फिशिंग नेट्स. आणि इकडे आता खूप पाऊस आलेला आहे, तर ह्या ॲक्च्युअल ट्रेडिशनल चायनीज फिशिंग नेट्स आहेत, जिकडे बोट चा वापर केला जातो आणि बांबूने वगैरे केलेला.
हां इकडे तुम्ही बघितलं तर हा आहे थोडासा गँगवे आणि चौपाटी टाईप केला इकडे. आणि आता आपण जरा थोडंसं पुढे जाऊन बघूया. तर इकडे हे ॲक्च्युली टुरिस्ट लोकांना 200 रुपये घेऊन चायनीज फिशिंग नेट ऑपरेट करायला देतात असं आहे. तर हे तुम्ही बघाल तर हे आहे सेंट फ्रान्सिस चर्च. हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर येतं. आणि इकडे जे वास्को दी गामा होते त्यांची बॉडी त्यांना हे केलेलं दफन केलेलं. आणि 1779 हे चर्च आहे. तर असं हे चर्च आहे असं आहे. इंग्लिश मीडियम स्कूल पासून लोक हो पण या त्याच मध्ये काही हे नव्हतं सिक्युरिटी वगैरे.